देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावेत या उक्तीप्रमाणे रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूर यांच्या वतीने समाजातील गोरगरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून मदतीचा हात देण्यात आला। गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूर करत आहे। यात सामाजिक जाणीवेतून विद्यार्थ्यांनी आणि समाजातील प्रत्येकाने भविष्यात दातृत्वाचे मोल जपावे असे श्री बृहन्मठ होडगी संचलित भवानी पेठेतील SVCS प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून प्रतिपादन केले। वीर तपस्वी प्रशालेतील कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूरचे अध्यक्ष उषा बामणे, सचिव बसवराज कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ॲडमिन रोटरॅक्टचे संजना नागटिळक, निखिल ताटे, प्राचार्य राम ढाले, उपप्राचार्य रामेश्वर झाडे, पर्यवेक्षक महादेव वांगीकर उपस्थित होते। प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे पर्यवेक्षक महादेव वांगीकर यांनी केले। रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूरचे सचिव बसवराज कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले, आमच्या संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी ही संस्था स्थापन करून सर्व संचालक मंडळांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शाळेत जाण्याची उत्सुकता वाढेल। रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूरच्या पूनम देवीदास यांच्या पुढाकाराने गणवेश वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसरजे यांनी केले। हे वृत्त संकलन केले आहे महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलच्या शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी। आपल्या प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय महादेव वांगीकर सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूर तिचे अध्यक्ष उषा बामणे मॅडम, सचिव बसवराज कुलकर्णी, सेक्रेटरी संजना नागटिळक मॅडम आणि रोटरॅक्टर निखिल ताटे साहेब, या सर्वांचं प्रथमतः आम्ही प्रशालेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। तर रोटरी क्लब हे बरेच विद्यार्थ्यांनी ऐकलेलं असेल। तसं तर पाहिलं तर जागतिक स्तरावर काम करणारी ही संस्था आहे। आताच आपण ऐकलेलं असेल, ही संस्था आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदानाचं कार्य करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतोय की रोटरॅक्ट एक त्याचाच घटक म्हणून काम कार्यरत आहे। आपल्या देशामध्ये अनेक अशा सामाजिक संस्था आहेत की ते काय करत असतात तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असतात। त्यापैकी एक घटक म्हणजे रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूर यांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे तो खरोखरच चांगला वास्तुत्व उपक्रम म्हणायला हरकत नाहीये। आज आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक विद्यार्थी खूप गरीब असतात, मजूर असतात। अशाच विद्यार्थ्यांना अनेक सामाजिक संस्था काय करत असतात तर मदतीचा हात देत असतात। त्यापैकी एक घटक म्हणून या ठिकाणी त्या क्लबने आपल्याला 11 ड्रेस वाटप केलेला आहे। त्याचबरोबर आपण हा जो ड्रेस घेतोय त्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे की आपण फक्त हा ड्रेस घेतला हा महत्वाचा नसून भविष्यामध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे तर एक मोठा व्यापारी, उद्योगपती झाल्यानंतर सुद्धा आपल्याला सुद्धा काय करायचं आहे तर या ऋणाची फेड करायचं आहे, हे लक्षात राहू द्या। आपल्याला देखील वाटत असेल की भविष्यामध्ये आपण मोठे व्यापारी, उद्योगपती होऊन सुद्धा आपण सुद्धा असं दातृत्व ठेवायचं आहे, फक्त घ्यायचं नाहीये। भविष्यात मोठमोठे व्यापारी, उद्योगपती होऊन असं दातृत्व करायचं आहे आणि पुढे भविष्यात मोठे झाल्यानंतर अशा ज्या काही सामाजिक संस्था असतात त्या सामाजिक संस्थेला सुद्धा आपण काय करायचं तर मदतीचा हात घ्यायचा आहे। एक आपल्यावरती झालेले उपकार असतात म्हणून त्या संस्थांना सुद्धा आपण काय केलं पाहिजे तर आपण मदतीचा हात केला पाहिजे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी रोटरॅक्ट क्लबने येऊन त्या ठिकाणी आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात दिल्याबद्दल आम्ही प्रशालेच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।